एकविरा माते की आई माऊलीचा एलकोट एलकोट सदानंदाचा। नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्व काही मजेत ना। मंडळी, आज आपण चाललेलो आहोत मुंबई येथे राजभवनला भेट द्यायला। इथं तब्बल वर्षभरानंतर एक देवीचं मंदिर ओपन होतं आणि तिथं आगरी कोली जल्लोष होणार असतो। देवीचं नाव आहे साकलाई मंदिर आणि हा राजभवनला असणार आहे। सो थेट जाऊया, तिकडं भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे। फुल इन्फो साकलाई देवीचे इथं तुम्हाला भेटणार आहे, कोणकोणते मंदिर आहे आणि कसं काय आहे, प्लस काय जल्लोष असतो आगरी कोली समाजाचा, तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे। सो व्हिडिओची मजा घेत राहा। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। मंडळी, महाराष्ट्र राजभवनच्या इथं आलेले आहेत। अलिबाग कोलीवाडा आहे। सगळेजण मस्त असे सजून आलेत, पाहू शकता तुम्ही। एलकोट एलकोट विजय असो आई माऊलीचा।
संपूर्ण कोळी बांधव आलेले आहेत. भीमा बांधवाला भीमा बांधवाला हाकमारी भीमा बांधवाला गो भीमा बांधवाला. आई माझी सत्वाची आई माझी सत्वाची गो आई माझी सत्वाची आई माझी सत्वाची गो कोली लोकांची आई माझी सत्वाची गो कोली या लोकांची आई माझी सत्वाची गो कोली या लोकांची आई माझी सत्वाची गो कोली या लोकांची. आई माझी मुंबईची घराणी ग आई माझी मुंबईची घराणी आई माझी मुंबईची घराणी ग आई माझी मुंबईची घराणी आई माझी मुंबईची घराणी ग आई माझी मुंबईची घराणी आई माझी मुंबईची घराणी ग आई माझी मुंबईची घराणी. आईची नजर कोल्यावरी गो नजर दर्यावरी आई माझी नजर कोल्यावरी गो नजर दर्यावरी आई तुझी नजर कोल्यावरी गो नजर दर्यावरी आई तुझी नजर कोल्यावरी गो नजर दर्यावरी. आई माझी कोंबऱ्यावर बैसली ग आई माझी कोंबऱ्यावर बैसली आई माझी कोंबऱ्यावर बैसली ग आई माझी कोंबऱ्यावर बैसली आई माझी कोंबऱ्यावर बैसली ग.
लोकल लोकल वाटांगे एकविरा माते की आई माऊलीचा एलकोट एलकोट सदानंदाचा जय सकलाई देवी की. मस्त असा फाउंटेन बघायला मिळतोय. हा बघा, त्यावर जगाचा नकाशा आहे, पृथ्वी ठेवली आणि इकडं सर्व फोटोशूट चालू आहे. आणि ध्वजस्तंभ पाहू शकता किती मोठा आहे बघा, भला मोठा आहे. सध्या फ्लॅग नाही, हवा जास्त असते त्याच्यामुळे फ्लॅग नाही दिसणार, पण भरपूर मोठा आहे. काढतोय हे आता क्लिअर आला. म्हणाले हा जाण्याचा मार्ग आहे देवी मंदिराकडे, पाहू शकता तुम्ही. आणि काकांनी बोट हातावर पकडली एकदम. आणि या साईडने तुम्हाला मुंबई व्ह्यू दिसणार. म्हणाले फायनली मंदिर आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे तुम्हाला हरिण दिसतात. इकडं तुम्हाला कार्तिकेय स्टॅच्यू पाहायला मिळते, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं नंदी आहे, भला मोठा नंदी आहे. आणि या साईडला पाहू शकता मोठा असा स्टॅच्यू आहे शिवशंकर महादेवांचा, पाहू शकता तुम्ही. स्टॅच्यू पाहू शकता, मस्त असा त्रिशूल पण आहे. आणि हा स्टॅच्यू आहे. इकडं तुम्हाला मस्त असा मोठा शंख पाहायला मिळतोय. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला शंकर महादेव पाहायला भेटतात. हे बघा, मंडळी ही बघा तुम्हाला गिरगाव चौपाटी पाहायला मिळते. इकडं हे पूर्ण गिरगाव असणार आहे. या साईडला तुम्हाला नरिमन वगैरे आहे, नरिमन पॉईंट आहे. आणि इकडं हा बॅग बे आहे. आणि हाच तो शिवस्मारक पाहू शकता तुम्ही. हे बघा लाटा येतात इथं आहे. नाउ कम टू द राजपाल भवन. हम लोग राजपाल भवन में, और ये जो है क्षेत्रपाल है. ओके. क्षेत्रपाल का मतलब ये है जो ये क्षेत्र की रक्षा करता है. ओके. इधर का पानी का लेवल भी ऊपर नीचे होएगा तो इनके हाथ में कंट्रोल है. ओके. अपने को लगता है क्या मुंबई कैसा संभाल के रखा है, मुंबई इन्होंने संभाला है. और दूसरा है मेन जो है मुंबा देवी. तो मुंबा देवी मतलब पार्वती की अवतार है. और ये जो है क्षेत्रपाल मतलब इसके एंट्री के बिना पानी का लेवल भी ऊपर आएगा. तो अगर इन्होंने बोला नीचे तो नीचे. ओके. ये पूरा इसके लिए इनको क्षेत्रपाल बोलते हैं. ओके. अभी आप देखोगे इधर सब कुछ ऑफर्ड है, सिगरेट से लेके ये सब. तो आपको लगता रहेगा कि पीते हैं. ये एक्चुअली तुम्हारा कोई भी नेगेटिविटी है आप उसको देके खत्म कर सकते हो. ओके. हाँ, ही कैन. वो काल भैरव के जैसा है, इतना पॉवरफुल. मंडळी पाहू शकता तुम्ही, अंडी वगैरे ठेवली, प्लस क्वार्टर पण आहे. आणि इकडे सिगरेट वगैरे आहे. सो कालभैरव टाईप हा देवता आहे. आणि यांची एंट्री अनिवार्य आहे. म्हणजे ही एंट्री, हा दर्शन फर्स्ट वन तुम्ही नाही घेतलात तर पूर्ण दर्शन होत नाही. पाहू शकता तुम्ही. मंडळी पाहू शकता, सी व्ह्यू बघू शकता एकदम पूर्ण. हा बघा, एक नंबर. आणि इथं तुम्हाला भगवान शंकराची मूर्ती पाहायला मिळते. ही बघा गेटवर. आणि त्रिशूल आणि डमरू पाहायला मिळतोय, पाहू शकता तुम्ही. आणि हा पूर्ण सी फेस व्ह्यू आहे. आणि इथून आपण एंट्री केलेली आहे. आणि इथं हा मंदिर असणार आहे. आणि त्याच्याच साईडला तुम्हाला हे बघा पाहू शकता गणपती बाप्पा आहेत आणि महालक्ष्मी आहे. हे बघा. मंडळी वरून व्ह्यू जो दिसतो एक नंबर आहे. आणि हा मंदिर असणार आहे, पाहू शकता तुम्ही. मंदिराचा कलश तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथं गणपती बाप्पा दाखवलेत. आणि तिकडं मोठासा स्टॅच्यू आहे शंकर महादेवाचा, पाहू शकता. आणि शंख आहे विष्णूचा. आणि ही दोन मंदिरे असणार आहे, त्यांचं कलश आहे. आणि इकडून आपल्याला एंट्री करायची आहे. एव्हरीथिंग इज लिंक्ड, बट यू नो व्हॉट हॅपन्स, वी आर नॉट लिंक्ड टू द नेचर. पहिला इथे ते बकरे वगैरे कापायचं बंद केलं.
देखो उनका ट्रेडिशन होएगा, हम लोग नहीं रहता तो करता रहेगा। What used to happen is in the previous time, what used to happen is these people had the power to bring back the life, but now that that siddhi has gone, and okay, if a Sadguru comes, he has the power to bring it back. He has, but they will not use it. So we have to live a simple life. Because कलयुग में अभी बहुत सिंपल लाइफ लिव करने का। कुछ अभ्यास किया है क्या आपका? मेरा गुरु का आशीर्वाद है, मैं बात नहीं कर रहा हूँ, मेरा गुरु बात कर रहे हैं। मेरा ये जन्म में अभी गुरु जो है श्री रविशंकर जी है, और साथ में मैंने गायत्री दीक्षा लिया है पंडित श्री राम शर्मा आचार्य से, और इधर से मैं और 1-2 डिग्री गलती से ले लिया तो महाअवतार बाबा जी, और फिर उधर से ये, और उधर से मिस्टर एम, उधर से गलती से जो है सबके गुरु, आदि गुरु जो है वो आपको मालूम है कौन है, अपने दत्तात्रेय महाराज, और दत्तात्रेय ही आपका काल भैरव का रूप है, और उधर से आपके भोले। और सबसे खूबसूरत आपको एक बात बताता हूँ, शिव जी के जो है ना, शिव जी इज द ओरिजिनल, उनसे शक्ति आई और शक्ति इधर है, बराबर। ये शक्ति के 3 रहते हैं, महामाया, योग माया और मेन प्योर शक्ति, प्योर, ओके। और उसके पहले नंदी बैठती है। सबसे पहले ये दोनों शक्ति ने क्या सोचा, क्या हमको कुछ एक पुत्र चाहिए, तो पुत्र नंदी के रूप में आया। लेकिन नंदी भी इतनी ये हो गई, मतलब क्या बोलती है, शिव भक्ति में, क्योंकि दोनों शिव के भक्त थे, तो उसने बोला मम्मी को जोड़ के सीधा उधर ही देखने चालू किया। मम्मी बोली मैंने तेरे को पैदा किया था ताकि तू मेरा साथ दे, तू उधर ही साथ दे रहा है। बोला ठीक है, दूसरा पुत्र पैदा करो। दूसरा पुत्र पैदा हुआ कार्तिकेय। अभी कार्तिकेय का प्रॉब्लम क्या है, शटमुखी, सब माँ देखते हैं, लेकिन उसका सब माँ दिखता कौन है, ईश्वरी दिखता है। वापस वो उसको बोला क्या तेरा गुरु कौन, तो उसका दोनों के शक्ति जो है, तो उसका गुरु बन गया वापस शिव। शिव का गुरु वो बन गया क्योंकि ये दोनों की शक्ति आई, ऐसा सॉरी ऐसा बोलते हैं। लेकिन ऐसा होगा, ये इतना सिंसियर क्या दुनिया में इसके अलावा कुछ नहीं, माँ बाप के अलावा, तो बहुत सिंसियर में आप देखो। फिर तीसरा निकाला सुप्रीम इंटेलिजेंस, गणपति को निकाला। गणपति को निकालने के पीछे उसका जो गला क्या सिंबलाइज करता है, उसको क्यों निकाला गया है, उसका पीछे माता जी ने क्या बोला, आपने 2 लोग को निकाला, अभी मैं खुद ही निकालती हूँ ताकि वो मेरे साथ ही रहेगा, मेरे को नहीं चाहिए। लेकिन क्या हुआ, शिव शक्ति और शिव का मिलन से ही सब कुछ होता है। तो इसको क्या हो गया, ये लड़का बोलते हैं माँ का शक्ति से पैदा हुआ है, किसी को नहीं सुनने वाला है, सिर्फ माँ को सुनने वाला है। तो उधर शिव जी आए, झगड़ा ने शिव जी ने क्या किया, तो छोटा मुख है, अहंकारी मुख को निकाला और दूसरा मुख लगाया, बराबर। जो असल अभी गणपति को क्यों लाया है, गणपति का मतलब क्या है, जो सबको मतलब एकदम विनम्र स्वभाव, विनम्र, तुम जाओ रास्ते पे आराम से चलेगा, दुनिया में कान वो ज़्यादा, ये सिंबल है। हाँ, लेकिन उसके पीछे तात्पर्य क्या है, खुद ने उसने उसका खुद का शरीर जो है वो अपना सिर है उसको डाला, बोला अभी तेरे को बुद्धि, आपको सुप्रीम बुद्धि प्रदान करता हूँ और माँ का शक्ति। अभी ये जो है किसी को मेरे को मिलने के लिए पहले तेरे को पार करना पड़ेगा, पहले तेरे को, फिर तेरे को पार करने का मतलब क्या, अभी उंदीर मामा रखा है। उंदीर मामा क्यों रखा है, उंदीर मामा रखने का सबसे चतुर प्राणी वो है। चतुर का बाप, चतुर का गुरु कौन है, गणपति। तो ये दोनों जब भी तुम चतुराई भगवान के वहाँ पे छोड़ोगे, तभी उसके बाद तुमको कार्तिकेय जैसा सिंसियर बनना पड़ेगा। कार्तिकेय जैसा सिंसियर बनने के बाद तुमको नंदी जैसा डिवोशन आना पड़ेगा। उसके बाद योग माया, माया क्लियर करोगे, फिर शुद्ध शक्ति मिलेगी, फिर उसके बाद शिव का दर्शन होता है। शिव के लिए अभी राधा और कृष्ण, राधा का मतलब क्या है, राधा के बिना कृष्ण मिलेगा कि नहीं मिलेगा, पूरा जिंदगी ले लो। राधा का मतलब प्योरिटी ऑफ हार्ट। तो ये है। धन्यवाद सुनने के लिए। धन्यवाद। ये मेरा गुरु के तरफ से, मेरा नहीं है। तो आपका नाम? रविंद्र किनी। रविंद्र किनी। और आप कहाँ के हो? कौन सा है मंदिर ये माता जी का इधर ये स्थान है। अरे असं रखो गुरु, चित्रपालला करा। थोड़ा इधर देखो ना। पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महादवीर नीरपूर पापदूतभूतरन् कनस्रमस्रपादकारि दारितापदाचलं जगल्लये महामये नर्मदे पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं सदैव मे वयं तदं
मृकुंड सून शौनकासुरारि शेष सर्वदा पुनर्भवाप्ति जन्मयं भवाप्ति दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकज अगर कोई देवी देख नहीं सकता और ऊपर का ये देखा ना, ये दो नर्मदे नर्मदा मैया सगळी तुमचं नाव काय? संध्या आगरकर. तुम्ही इथल्याच? गिरगाव. गिरगाव ना. ओके. आणि कधीपासून येतं इकडं म्हणजे ह्यामध्ये? पहिल्यांदाच आलात का? सर्व तुमचं दुसऱ्यांदा. कसं वाटतं या आल्यावर तुम्हाला? ओके, समाधान वाटतं. आणि वर्षातून एकदाच ओपन होतो मंदिर, त्याच्यामुळं अजूनच आतुरता असलेली असते या एका दिवसाची आपल्याला. एकाला सांगितलं असलं मग आता सगळ्यांना बऱ्याच लोकांना सांगत मी आता. ओके, असं आहे का? लाभ झाला तसं दुसऱ्यांना. हां, ते पण आहे. मस्त भक्तिमय वातावरण इथलं आहे, एकदम मस्त वाटतंय. ओके. नर्मदाचा जो हे केला आहे प्रेयर्स एकदम हां, ती मस्त चांगलीच होते. परिक्रमा करून आलोय. असं आहे का? म्हणून मग बरोबर आहे. ओके, थँक्यू. हां, दर्शन दिलं आम्हाला. हां, ते तर आहेच. कुठेतरी भाग्य लिहिलेलं होतं म्हणून हे फळ मिळालं आजचं. ओके मंडळी, इकडे एक आश्चर्याची बाब वाटते. तुम्ही पाहू शकता, हा कलश आहे देवीचा आणि कलशाच्या चारी बाजूला तुम्हाला हा बघा गणपती बाप्पा पाहायला मिळेल. आता तिकडं 2 मंदिरं आहेत, दोन्ही मंदिराला सेम कलश आहे आणि इकडं पण क्षेत्रपालांचं जे मंदिर आहे त्याला पण तुम्हाला सेम कलश पाहायला मिळणार. आणि इथं गणपती बाप्पा तुम्हाला चारी साईडला पाहायला मिळणार. हे बघा, पाहू शकता तुम्ही. तो सबसे पहले क्या है कि हम सबको है ना भगवान के वहाँ पे जाके सबको भगवान के यहाँ पे जाके ना देवी का डायरेक्टली दर्शन लेना है. लेकिन क्या है, ऐसा बहुत सारे क्षेत्र में अलाउड नहीं है. बराबर. क्योंकि क्या लोग जो है भगवान के जाने के बाद सब भूल जाते हैं और उसके अलावा वो सेल्फी दर्शन में ज़्यादा रुक जाते हैं. बराबर. हम जब उधर जाते हैं उधर हमने सब भूल के ध्यान में बैठना मांगते हैं. बराबर. लेकिन हम वो छोड़ के, क्योंकि हम उसके पास जाते हैं तो हमारे पास उसकी भी माया की ताकत भी आती है, इसके लिए माया हम पे ले लेती है. बराबर. लेकिन शुद्ध भक्ति में जो रहेगा ना उधर बैठ के ध्यान करेगा, जैसा नंदी करती है वो शुद्ध भक्ति में रहती है, इसके लिए बैठ कर ध्यान करती है. अभी जितने बहुत सारे लोग हैं लेकिन जो देख नहीं सकते, तो उनके लिए कैसा दर्शन लेने का, तो उनके लिए दर्शन के लिए ऐसा बोला गया है कि अगर आप ऊपर उसको कलश को देख लेते हैं, हाँ बराबर, वो देवी को देखने का हिसाब हो गया है, वो भगवान को देखने का हिसाब हो गया. इसके लिए जो अंदर नहीं जा सकते वो कलश को देख लिया तो कलश के एग्जैक्टली नीचे देवी बैठती है. ओके. या वो उसका प्रतिमा रहता है. तो इसके लिए ये सिंबल है कि वो कलश को देख लिया तो आपने दर्शन पा लिया. वो उन लोगों के लिए जो दर्शन अंदर जाके नहीं ले सकते, जो दूर से देखना है, उधर से जा रहे. अभी अपन सिद्धि विनायक में जाते तो ऊपर कलश देख लिए तो बराबर, उसके एग्जैक्टली नीचे भगवान का ही है. बराबर. और क्यों, उसका पर्पस क्या है, नीचे का पूरा वाइब्रेशन ऊपर जाता है, और ऊपर सेम वाइब्रेशन है तो हम लोग को बाहर से भी दर्शन ले सकते हैं. श्रद्धा महत्वपूर्ण आए. बराबर. और नंदी से एक ही बात सीखने को मिलते है, दरवाजा बंद हो या खुला हो, बारिश गिरे या सर्दी हो या कुछ भी हो, मैं तेरा इंतजार करूंगी. इसको भक्ति बोलते हैं. और ये हमें किससे सीखना मांगते हैं? नंदी भगवान से. ओके, धन्यवाद.
इकडं मंडळी प्रसाद असेल आउटसाईड, डायरेक्ट मंदिराच्या आउटसाईडलाच तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. हा बघा. मंडळी कलश पाहू शकता आणि कलशाच्या साईडला हा स्टॅच्यू आहे. हा बघा दिसत नाही सध्या बिकॉज पाणी पडेल म्हणून हे केलं आहे. हा बघा गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते. भला मोठा बाप्पा आहे आणि उभ्या अवस्थेमध्ये आहे. मंडळी जसं तुम्ही एंट्रन्स करता इकडं पण तुम्हाला चप्पल काढायला स्टँड आहे चप्पलचा आणि अगोदर पण काढू शकता आणि भली मोठी तुम्हाला शंकराची मूर्ती भेटते पाहायला. आणि इकडं एंट्रन्स आहे देवी मातेचा आणि इथूनच 2 लाईन बनलेल्या आहेत, लेडीज आणि जेंट्स 2 लाईनी आहेत. मंडळी इकडं आलेले आहेत हास्य जत्रेचे अरुण कदम पाहू शकता तुम्ही. पावली गो आई माझी कोणाला पावली, पावली कोली लोकायाना गो कोली लोकायाना, पावली कोली लोकाना गो. डप डप डपाचा गारा वाजे गो डप डप डपाचा गारा वाजे. तुझे पुराच कालीज फाटे गो, पुराच कालीज फाटे. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली. पावली कोली या लोकाना गो, कोली या लोकाना, पावली कोली या लोकाना गो, कोली या लोकाना. आई तुझा नवस काय काय बोलू गो, आई तुला नवस काय काय बोलू, आई तुला नवस काय काय बोलू ग, आई तुला नवस काय काय बोलू. आई तुला कोंबड्याच्या दावणी गो, बकऱ्याच्या दावणी, आई तुझ्या कोंबड्याच्या दावणी गो, बकऱ्याच्या दावणी. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली सारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना, पावली सारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना, पावली सारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना, पावली सारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली. सावली खारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना, पावली सारे या भक्ताना गो, सारे या भक्ताना, पावली सारे या भक्ताना गो, सारे. पुरा आई माऊलीचा आनंदाचा हेलकोड हेलकोड. जय महाराष्ट्र, जय मल्हार. आज गुरुपौर्णिमेच्या नंतर जो पहिला मंगळवार येतो, राजभवन वाळकेश्वर मुंबई या ठिकाणी श्री गुंडी देवीचा उत्सव वर्षातून 1 दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतं. समुद्रावरती जो आम्ही उदरनिर्वाह करणारे कोळी आणि मच्छीमार बांधव
या आमच्या देवीच्या दर्शनासाठी, तिची ओटी भरण्यासाठी, तिला जे काही आवडतात फुलं, नारळ, खड, मिठाई, प्रसाद हे सगळं घेऊन वर्षातून एकदा या दिवशी आम्हाला आमच्या देवीचे, आमच्या माऊलीचं दर्शन घेतो. आणि कसं की सगळ्या देवीचे जर आपण चेहरे बघितले मुंबईमध्ये, ते समुद्राच्या कडे नसून समुद्राकडे पाठ आहे. ही एकमेव अशी देवी आहे की जिचा चेहरा हे समुद्राकडे आहे. आणि आमचे जे मच्छीमार बांधव जेव्हा समुद्रामध्ये जातात मासेमारी करण्यासाठी, तर आमची ही आई माऊली या ठिकाणी आमचं रक्षण करते आणि आमच्या धंद्यामध्ये बरकत देते. बोला आई माऊलीचा, सदानंदाचा, एकविरा माते की जय, उमादेवी माते की जय, हिंगलाज माते की जय. धन्यवाद. मंडळी पाहू शकता तुम्ही मोर पाहायला मिळतोय आणि इकडं मस्त असा मयूर पाहायला मिळतोय. मोरच आहे आणि आपले कार्तिकीय स्वामी आहेत त्यांचेच वाहन आहेत आणि मस्त असं दर्शन दिलं आहे मोराने पण. पाहू शकता वारा पण फुल आहे. मंडळी 100 ते 150 वर्षापूर्वीचं मंदिर असेल. पाहू शकता तुम्ही. हा बघा. इधर है हनुमान नहीं देखो हनुमान जी इधर है. मंडळी हा आहे बाणगंगा तलाव. पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला तुम्हाला हा परशुराम मंदिर पाहायला मिळतोय. भरपूर पुरातन काळातला परशुराम मंदिर आहे. आणि इकडं तुम्हाला वालकेश्वर मंदिर आहे. जुना वालकेश्वर जो बोलला जातो तो इकडं मंदिर आहे. आणि बॅक साईडला जो दिसतोय तुम्हाला गोल्डनमध्ये, हा बघा, हा तो आहे काशीमठ. चला तर तिकडं जाऊया. तर मंडळी फायनली आलो आहोत बाणगंगेला. पाहू शकता तुम्ही बॅक साईडला तुम्हाला बाणगंगा तलाव पाहायला मिळतोय. आणि हा तलाव आहे तो भरलेलाच असतो. आणि ह्याचं उगमस्थान जो बोलतात म्हणजे काय, असं कथा आहे की रामाने बाण मारलेला तिथूनच गंगा वाहून निघाली. सो इथलं पाणी आहे ते संपत नाही. कंटिन्युअसली हा पाणी फ्लो वाहत असतो. आणि इकडं तुम्हाला गोमुख पाहायला मिळतो आहे. आणि ह्याच गोमुखातून पाणी बाहेर येऊन तुम्हाला पूर्ण तलाव हा भरला जातो. आणि इकडं पाहू शकता हा पूर्ण तलाव असणार आहे. या साईडला तुम्हाला मंदिरे सर्व पाहायला भेटणार आहेत. तिकडं लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे आहे. प्लस इकडं तुम्हाला वालकेश्वर मंदिर आहे. प्लस हा वाला काशीमठ आहे. आणि या साईडला तुम्हाला एक मंदिर आहे, त्या साईडला तो बालाजी मंदिर असणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही गोमुखातून पाणी, हा बघा, एकदम अखंड नितळ पाणी आहे. पाहू शकता तुम्ही, शुद्ध पाणी आहे. पण तो पाणी तिकडून कुठून येतो आहे माहिती नाही. ते बघा तिकडून तुम्हाला पाणी येताना दिसतोय. आणि हाच पाणी पूर्ण तलावात जातो आहे. हा बघा. आणि हा पूर्ण तलाव आहे बाणगंगा तलाव.